महिलांसोबत केलेलं कृत्य हा विधीचाच एक भाग असल्याचं अशोक खरातचं म्हणणं आहे। पोलीस चौकशीत भोंदू अशोक खरातनं अजब दावा केलाय। अशोक खरातचा कोठडीत देखील मंत्रजप सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। ज्यांचं भलं केलं तेच माझ्यावर उलटले, माझ्या अंतर्मनानं धोका दिला। चौकशी दरम्यान अशोक खरातनं ही उद्विग्न प्रतिक्रिया दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि यापुढे फक्त मेंदूचंच ऐकणार असंही भोंदू खरात बोलल्याची माहिती समोर येते। महिला आणि अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असणाऱ्या भोंदू अशोक खरातनं पोलीस तपासात अजब दावा केलाय। मी कुणावरही जबरदस्ती केलेली नाही, महिलांसोबत केलेलं कृत्य विधीचाच भाग असल्याचं खरातनं पोलीस तपासादरम्यान सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे। सूत्रांच्या माहितीनुसार मी कुणावरही जबरदस्ती केलेली नाही, महिलांसोबतची कृती हा विधीचाच एक भाग। मी ज्यांचं भलं केलं तेच माझ्यावर उलटले, माझ्या अंतर्मनानं मला धोका दिला। यापुढे मी फक्त माझ्या मेंदूचाच ऐकणार। दुसरीकडे भोंदू अशोक खरातचा कोठडीतही मंत्रजप सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे।